आपल्या आकाशगंगेतील सर्वात सुंदर ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. असा एकमेव ग्रह आहे की जिथे सजीव सृष्टी राहते. एवढी सुंदर पृथ्वी आकाशगंगेतून किती छान दिसत असेल बरं. हे मुलांना समजून सांगण्यासाठी मी पृथ्वीगोलची प्रतिकृती मॉडेल बनवण्याचे ठरवले. सुरुवातीला अक्षरवृत्त व रेखावृत्त विद्यार्थ्यांना समजवण्यासाठी लोखंडी तारेचा वापर केला. आपली पृथ्वी 23.5 अंशावर कललेली आहे हे दाखवण्यासाठी खालील रॉड मी 23.5 अंशावर पृथ्वी कललेली दाखवली. पृथ्वी गोल फिरता राहण्यासाठी रॉड व पृथ्वीगोल यांच्यामध्ये बेरिंग बसवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिमेंटचे पाणी तयार करून त्यामध्ये गोणपाट भिजवले व ते पृथ्वीगोलवर टाकले. दिवस तिसरा. छानपैकी गोणपाट उन्हामध्ये सुकलेले होते. सुकलेल्या गोणपाटावर मी व्हाईट कलरची ऑलपुट्टी पसरवली. 3ही ऋतूत टिकणारा पृथ्वीगोल तयार झाला. दिवस चौथा. आज मी पृथ्वीगोलला निळ्या कलरचा ऑइल पेंट लावला, कारण पृथ्वीवर 71% पाणी आहे हे मला दाखवायचे होते. यानंतर मी पृथ्वीगोलवर 7 खंडांची पेंटिंग करून घेतली. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि अंटार्क्टिका खंड. 7 खंडांबरोबर त्यामधील वेगवेगळे देशही मी त्या पृथ्वीगोलवर दाखवले. त्यामध्ये वेगवेगळे रेखावृत्त दाखवले, तसेच गिनीज रेषाही दाखवली. गिनीज रेषेच्या 82.5 अंशावर आपला भारताचा मध्यबिंदू येतो. गिनीज रेषेनुसार आपल्या भारताची वेळ 5.5 तासाने पुढे आहे. म्हणजे गिनीज रेषेवर जर 12 वाजलेले असतील तर आपल्या भारतामध्ये 5:30 वाजलेले असतील. आपल्या भारताची वेळ आणि इतर देशातली वेळ का वेगवेगळी असते हे आम्ही विद्यार्थ्यांना समजून सांगितले. हा उपक्रम मी माझी दुर्गम आदिवासी क्षेत्रातील शाळा, जिल्हा परिषद शाळा तळेगाव, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथे बनवलेला आहे. तुम्हाला हा उपक्रम आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.